हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आणि छान असं सूर्यदेवाचं पण दर्शन झालं आहे आणि थोडंसं असं हिरवळ घेतलं आहे. सकाळी सकाळी हिरवळ बघायला छान वाटतं आणि पक्ष्यांची किलकिलाट पण ऐकायला खूप छान वाटतं. सकाळची सुरुवात जर असं निसर्गरम्य वातावरणानं जर झाली ना, तर दिवसाची सुरुवात खूप छान होती आणि दिवस पण खूप छान असा जातो. तर असं चला, तर आता आहे ना व्हिडिओला सुरुवात करते आहे. मस्त असं वातावरण आहे आणि ही क्लिप आहे ना थोडी जुनी आहे माझ्याकडं, तीच मी तुमच्या संग शेअर केली आहे. चालू सकाळची सुरुवात आहे ना ही गोरेन करते आज. तर बघा, मस्त असं शिरा करते बाबांसाठी. बाबांना बाहेर जायचं आहे ना, त्यासाठी त्यांना शिरा करते. बघा, असं मस्त शिरा झाला आहे. दूध टाकलं आहे, त्यानंतर साखर टाकली. आता परतून घेते चांगला. सकाळची सुरुवात आज वेणी पण नाही घातली. अवतार बघा कसा आहे. माळ्यात जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर आवडतं. आज शेवटचा दिवस आहे माळ्यातला. याच्यानंतर आहे ना म्हणजे 15 दिवस काही काम नाही राहायचं, कामे काढतो तोपर्यंत घरातच काम राहील. घरात निश्चित बसणार नाही. घरात तू गप्प बसणार नाही. मग घरातलंच कुरड्या पापड. आता तर चला, आमचा हरभरा झालाय सोंगायचा. 3 वाफे राहिले, एवढे सोंगून जातो घरी आता. तर बघा, एवढा हरभरा सोंगला की किती गबळ होतं ह्या हरभऱ्यामध्ये. एवढा हरभरा सोंगून काढला आम्ही. त्याला घाटेच नाही, कशाला काढून राहिले ते. घाटेच नाही आहो याला. ज्याला घाटे आहे ना तेच घ्या. हा, इथं आहे. इकडं काय झालं काय नाही. इकडं वाढलं किती, पण त्याला घाटेच का बरं नाही आले काय माहिती. तर बघा, आम्ही सकाळी ना 8 वाजताच वावरामध्ये आलो होतो हरभरा सोंगायला. नंतरून खूप ऊन होतं आणि थोडासाच राहिला होता ना, म्हटलं आज फायनलच करून टाकू हरभरा सोंगायचं. दररोज इकडं हरभरा सोंगायला यायला गावाळामध्ये भीती वाटायची आणि म्हणजे ऊन पण लय राहतं. मग त्यामुळं ना सकाळी लवकर आलं ना तर होऊन जाईल असं वाटलं होतं. पण होऊनच गेलं आहे. 3 वाफे राहिले. आता हे काढून घेतो आणि त्यानंतर मग घरी जायचं आहे. परत दुपारून येऊ. तर दुपारून आल्यानंतर आहे ना मग ट्रॅक्टरमध्येच हरभरा भरून घरी घेऊन जाऊ. म्हणजे ना मग टेन्शन नाही राहणार. घराजवळ असला का कधी पण काढता येतो. आणि बघा, इथं मी हरभरा सोंगते ना, तिथं पण खूप असं गबाळ आहे. एवढ्या गबाळातून हरभरा काढायचा आहे. यंदा आमचं आहे ना हरभरा निन्नच झालं नाही. कांदे काढायचे लावायचे कामं चालू होते ना, त्यामुळे इकडं लक्षच राहिलं नाही. त्यामुळे आहे ना हरभऱ्यात खूप असं गवत होऊन गेलं. तर बघा, आमचा हरभरा सगळा असा सोंगून झालाय, सॉरी. तर आता आम्ही चाललोय घरी. तर घरी गेल्यानंतर आहे ना मोटर चालू करायची आहे. पाणी नाही राहिलंय टाकीमध्ये, त्यामुळं तर आता घरी गेल्या गेल्या आहे ना मोटर चालू करू आणि टाकीमध्ये ना पाणी भरून घेऊ. म्हणजे लाईट जर गेली ना तर लवकर येत नाही ना, त्यामुळं. तर बघा, इथं आम्ही मोटर चालू केली आहे, लाईट आली आहे. तर पक्षी बघा कसं मस्त पाणी पित आहे. इथं पाणी गळत आहे ना थोडंसं, तर पाणी पित आहे पा दोन पक्षी इथं. तर मस्त असे पाणी पित आहे. तर तुम्हाला दाखवा म्हटलं. तर बघा, पक्ष्यांना पण कसं असतं ना, पाणी तहान लागली म्हणजे कुठेतरी पाण्याच्या शोधात. एकच पक्षी पित होता आधी पाणी, त्यांनी लगेच दुसऱ्या पक्षाला पण बोलून घेतलं आणि आता 2 पण पिऊ राहिले. तर बघा, तर असो, चला आता आहे ना थोडा आराम करतो, त्यानंतर तुमच्याशी बोलतो. तर हे बघा, मी आहे ना इथं 2 किलो तांदूळ घेतले. तर या तांदळाचे आहे ना मला वाफेवरचे पापड करायचे. तर त्यासाठी ना भिजत ठेवणार आहे मी. तर अगोदर आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर भिजत ठेवायचे रात्रभर आणि सकाळी धुवून आणि परत सावलीमध्ये सुकत ठेवायचे. तर त्यासाठी ना हे बघा, मी इथं रेशनचे तांदूळ घेतले. तर हे रेशनचे तांदूळ आहे ना जुने, तर जुनेच रेशनचे तांदूळ वापरायचे. तर त्यांनी ना पापड चांगले येतात, उलत वगैरे काही नाही. जर रेशनचे तांदूळ जर नसले ना तर पापड उलतात. तर त्याच्यामुळे ना मी रेशनचेच तांदूळ घेतले इथं. तर मला वाफेवरच्या पापड करायचे 1 किलोचे आणि 1 किलोचे खिचे पापड करायचे. तर त्यामुळे ना मी बरोबर माप करून घेईल त्यानंतर दळून आणल्यानंतर. पण आता सुरुवातीला नाही, एकत्रच भिजत टाकते. 2 किलोचे तांदूळ हे, तर ते भिजत टाकते. तर त्यासाठी ना मी तर बाहेर आली आहे. घरात आहे ना लाईट नाही आहे, अंधार आहे ना, त्यामुळं. तर बघा, आता हे ना स्वच्छ धुवून घेते. इथं बादलीत पाणी पण आणलंय मी. इथं आमच्या तिथं नळ नाही ना, त्यामुळं मग बादलीतच पाणी आणावं लागतं. आणि तर बघा, हे असे ना चोळून चोळून आपल्याला हे तांदूळ धुवायचे. तर याची ना सर्व अशी घाण निघून जाते. कारण रेशनचे तांदूळ म्हटले ना
तर थोडीफार ही घाण राहतेच. आपण किती स्वच्छ केलं ना तर त्याची घाण ही काळपट घाण निघत असती. त्यामुळे ना असे धुयाचे हे तांदूळ. तर बघा असं घाण निघते याची वाली तांदळाची. तर बघा असे रेशनचे तांदूळ जर असले ना किती स्वच्छ केले ना तर अशी घाण निघतीच त्याची वाली. तर बघा या बघा, तर हे बघा अशी घाण निघते ना. तर मग यामुळे आहे ना 2-3 पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचे हे. तर बघा आता हे पाणी ना मी इथंच आमचं शेजारी वावरच आहे ना तर तिथंच टाकते. याच वावरात टाकते इथं शेजारी. दुसरं पाणी, तर हे आहे ना दुसरं पाणी. तर पाणी स्वच्छ नाही घेपर्यंत आहे ना आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. अजून 2 पाण्याने धुवून घेऊ. असे चोळूनच घ्यायचे. जितके चोळून धुतले तितके त्याची घाण निघून जाते. तर हे बघा 3 पाण्याने धुतले मी तांदूळ. हे बघा असं पाणी आहे, बघितलं ना असं पाणी आहे. तर आता हे पाणी सुद्धा मी काढून टाकते आणि त्यानंतर परत बादलीतून पाणी टाकते यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते मी बादली किती स्वच्छ आहे. तुम्ही म्हणशाल का बादलीमध्ये म्हणजे बादली खराब आहे असं. तर बघा हे पाणी टाकते मी आता. तर हे बघा अशी बादली आमची. आम्ही पाणी पित असतो या बादलीतलं. आपले तांदूळ बुडतील ना एवढं पाणी टाकलंय मी. तर बघा म्हणजे 4 बोटावरती पाणी आहे तांदळाचे. आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून मी ठेवून देते. आणि उद्या सकाळी मग हे परत स्वच्छ धुवून आणि सुकायला टाकू आता आपण. तर आता मी झाकून ठेवते आणि किचनमध्ये. आणि सकाळी परत ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून आणि वाळत सुकायला टाकते. हे तर तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवणारच आहे. पण चला व्हिडिओचा पूर्ण बघा. तर चला आता आहे ना 5 वाजले ना. तर आता आम्हाला मळ्यात जायचं आहे परत. सकाळी जो हरभरा सोंगला होता ना आम्ही तो हरभरा आहे ना वाहून आणायचा आहे घरी. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये टाकून आणि घरी घेऊन यायचा आहे तो. तर त्याच्यासाठी ना आता आम्ही सर्व मळ्यात चाललोय. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता आम्ही ना मळ्यामध्ये आलो. विराजने ट्रॅक्टर आणलाय आणि आता आम्हाला आहे ना हरभरा आहे ना तो गोळा करून न्यायचा आहे. तर त्याला खूप हौस आहे ट्रॅक्टर चालवायची. त्याच्यामुळं तो आलाय घेऊन. आणि हे बघा दीदी कशी चिडवती त्याला. तर त्याला चालवता येत नाही ना एवढा खास. त्यामुळं मोकळ्या वातावरणामध्ये म्हणजे मोकळ्या वावरात आहे ना त्याला ट्रॅक्टर चालवून देतो आम्ही. म्हणजे मग काही टेन्शन नाही राहत. तर हे बघा इथं आलोय आता आम्ही हरभरा गोळा करायला. असे कडप टाकलेले ना. तर आता विराज आहे ना टारलीमध्ये उभा राहून रचून घेईल तो. आम्ही त्याच्याकडे देऊ आणि तो रचून ठेवल. म्हणजे ना एवढा हरभरा जाईल. पण थोडासाच राहिलाच हरभरा पूर्ण काही आलाच नाही. तर असं चला आता आहे ना आम्ही हा हरभरा गोळा करून घेतो. कारण आम्ही असं सांगत होतो सर्वजण मिळून आहे ना हरभरा टारलीमध्ये टाकू. पण आहे ना ते काही हा म्हणत नव्हते. म्हणे आपण रचूनच नेऊ. कारण आहे ना तर तो सर्व बसल म्हणे असं. पण काही बसला नाही तो हरभरा पूर्ण. काही उद्या आणावंच लागलं आम्हाला काही. तर असं चला आता आहे ना विराजकडे आम्ही देतोय आणि तो टारलीमध्ये हरभरा टाकून देईल. तर त्याला पण आहे ना सर्दीचा धुळीचा त्रास आहे ना. त्याच्यामुळं नाकाला रुमाल बांधतो आणि त्यानंतरच मग हरभरा गोळा करतो.
एवढा हरभरा आहे ना आम्ही गोळा केलाय आणि चाललंय आता घरी. आणि इथं आहे ना 50 एक असं कडप आहे ना ते राहिले असतील त्या, पण ट्रॅक्टरमध्ये काही जाणार नाही त्यामुळे आहे ना ते काही भरले नाही आम्ही. तर आता चाललोय घरी. 7 वाजले, स्वयंपाक करायचा आहे. तर आता घरी चाललोय. आणि इकडं आहे ना तरी तिकडे सर्व आम्ही गोळा केलाय आणि हे कडप्प दिसतंय ना इथून इकडं राहिलंय गोळा करायचं. तर चला मी तुम्हाला दाखवते किती राहिलं. 50 एक कडप्प बसतील तरी. तर तेवढे न्यायचे राहिले नाही बघा. एवढं ट्रॅक्टर भरलाय, दाबू भरलाय तो वरती विराजनी दाबून आणि मग ट्रॅक्टर भरलाय तो. तर आता एवढे गेले नसतील त्यामुळे ना मग उद्या नेऊ काही. आता तर बघा हे लिंबापासून राहिलंय तर ती रुई दिसते ना तिथपर्यंत राहिले आता कडप्प ते लिंबापर्यंत एवढे राहिले 50 एक. तर असं चला आता आम्ही चाललोय घरी. घरी गेल्यावर बोलतो तुमच्याशी. तर चला आता आम्ही घरी आलोय. घरी आल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी आणि व्हिडिओची एंडिंग पण आता इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.